नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन पाटील आज खास इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक नवीन टॉपिक घेऊन येतोय। त्या टॉपिकचं नाव आहे मीन, मीडियन अँड मोड। जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 7.5 अल्जेब्रा पार्ट 1 जर तुम्ही अभ्यासत असणार तर तुमच्या लक्षात येईल की 7.5 मध्ये आपल्याला 3 टाइप्सचे अभ्यास करावा लागणार आहे। त्यामधला पहिला टाइप आहे मीन, नेक्स्ट टाइप आहे मीडियन अँड नेक्स्ट टाइप मोड। म्हणजे हे 3 टाइप्स आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला मीन, मीडियन आणि मोड याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। जर तुम्ही 7.5 जर तुम्ही 6 नंबरचं एक्झाम्पल बघितलं तर ते एक्झाम्पल आहे अ हॉकी प्लेयर हॅज स्कोर फॉलोइंग नंबर ऑफ गोल्स इन 9 मॅचेस 5 4 0 2 2 4 4 3 3 फाइंड द नंबर मीन, मीडियन अँड मोड ऑफ द डेटा। तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना काढायला लावलेला आहे मीन। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की मीन चा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तो फॉर्म्युला होता मीन इज इक्वल टू द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इन द डेटा अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन। हे जे काही ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्यांची आपण सम करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा दिलेला आहे 5 + 4 + 0 + 2 + 2 त्यानंतर +4 + 4 त्यानंतर दिलेला आहे 3 + 3 अपॉन आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन। मग आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपण काउंट करू। 1 2 3 4 5 6 7 8 9 हे आले 9। आता आपण यांची टोटल करूया। 5 + 4 9 9 + 2 11 + 2 13 + 4 17 + 4 21 21 + 3 24 24 + 3 27 अपॉन 9। मग 9 × 9 9 3 27 म्हणजेच मीन आला 3। तर तुम्ही अशा पद्धतीने मीन सॉल्व करू शकतात। त्यानंतर आपण जाणार आहोत मीडियन कडे। तर मीडियन करत असताना गिवन डेटा इन असेंडिंग ऑर्डर, हा जो काही डेटा दिलेला आहे तो असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने आपल्याला लिहावा लागेल। मी इथे असेंडिंग ऑर्डर दिलेली आहे, सगळ्यात स्मॉल नंबर दिलेला आहे म्हणून 0 2 2 3 3 4 4 4 5। जर तुम्ही ही असेंडिंग ऑर्डर बघितली तर हिचा जो काही मिडल नंबर येतो तो मिडल नंबर येतो 5। म्हणजेच 1 2 3 4 5 मी याला सर्कल करतो 1 2 3 4 म्हणजे तो जो काही मिडल नंबर असतो त्या मिडल नंबरलाच आपला मीडियन येतो। मग इथं मीडियन नंबरला आलेला आहे 3 म्हणून याचा मीडियन आला 3। हा झाला मीडियन। त्यानंतर तिसरा टॉपिक आहे मोड। मग आता हा मोड आपण स्टडी करत असताना सगळ्यात महत्वाचं द ऑब्झर्वेशन रिपीटेड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम। जर तुम्ही ह्या असेंडिंग ऑर्डर कडे बघितलं तर मॅक्झिमम टाइम मध्ये जो काही नंबर येतो तोच नंबर म्हणजे तुमचा असतो मोड। जर तुम्ही याच्यात बघितलं तर 0 1 टाइम, 2 2 टाइम, 3 2 टाइम, 4 3 टाइम, 5 1 टाइम म्हणजे सगळ्यात जास्त जो आलेला आहे तो म्हणजे 4 म्हणून मोडचा आन्सर येतं 4। अशा पद्धतीने मित्रांनो आपण मीन, मीडियन आणि मोड या तिघही टॉपिकचा अभ्यास करू शकतात। निश्चितपणाने हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा मीन, मीडियन आणि मोड हे टॉपिक अत्यंत सोपे जातील। म्हणजेच तुमची काही येणारी वार्षिक परीक्षा आहे त्या वार्षिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि निश्चितपणाने तुम्ही त्याचा अभ्यास करावा। धन्यवाद।